डायबिटिक आय डिसीज किंवा मधुमेहामुळे डोळ्यांच्या मागचा जो पडदा आहे, त्याच्यात होणारे प्रॉब्लेम्स हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. कारण भारतामध्ये सर्वात जास्त मधुमेहींची संख्या आहे आणि त्यामुळे आपल्या डोळ्यांची काळजी घेणं मधुमेही लोकांनी गरजेचं आहे. बऱ्याचदा ज्यांना डायबिटीज किंवा मधुमेह असतो, ते लोकं आपली ब्लड शुगर, आपले पाय, किडनी प्रोफाइल या सगळ्या गोष्टींची काळजी करतात. पण डोळ्यांचं चेकअप करणं गरजेचं आहे, ते त्यांना बऱ्याचदा माहीत नसतं. आणि डोळ्यांमध्ये जे मधुमेहामुळे बदल होतात, त्याला म्हणतात डायबिटिक आय डिसीज. आणि त्याच्यात पेशंटला जाणवण्याच्या आधीच बऱ्याचदा ते पुढच्या लेव्हलला किंवा जास्त त्रासदायक लेव्हलला पोहोचलेले असतात. आणि जेव्हा आपण हे लवकर आपल्याला लक्षात येतं, तर तेव्हा त्याची ट्रीटमेंट करणे सोपं असतं. आणि मधुमेही लोकांना लवकर मोतीबिंदू होण्याचे किंवा काचबिंदू होण्याचे शक्यता पण जास्त असते. म्हणून मधुमेही लोकांनी रेग्युलर डोळ्यांचं चेकअप करणं गरजेचं आहे. रेग्युलर म्हणजे कधी? तर जेव्हा तुमचं मधुमेहाचं निदान होतं तेव्हा आणि त्याच्यानंतर दरवर्षी आणि मध्ये जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतील त्याप्रमाणे तुम्हाला डोळ्याचं चेकअप करणं गरजेचं आहे. तर मधुमेही लोकांनी काय काळजी घ्यावी? त्यांनी आपले HbA1c लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवणं पण गरजेचं आहे. त्यांचं जर कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल तर ते आणि रक्तदाबही कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रेग्युलर एक्सरसाइज करणं आणि हेल्दी डाएट फॉलो करणं गरजेचं आहे. ते मधुमेही व्यक्तींनी दरवर्षी डोळ्याची तपासणी करणं हे चांगल्या नजरेचा इन्शुरन्स आहे.